ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾರ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯನ ಅವತಾರ ಈಗಿನ ಸಂಚಾರಿ ದೇವರ ಸಂಚಾರ. It was at this moment that he knew he fucked up. ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾರ. आले. नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे स्कूल ऑफ हाकांदरी सिरीज मध्ये. यावेळेस तरले अजीबो गरीब नमुने आलेत मार्केटमध्ये आणि ट्रेंड पण. बघूया येड्यांची जत्रा. ही आहे पहिली सदस्य. दादागिरी आणि भाईगिरीचे लय स्टेटस ठेवताय तुम्ही. हे विसरलात का? कपडे फाटस्तावर मार खाल्लायत तुम्ही. हा, धरू का तुला? धरू? हा? अगं पहिले तर तू हे सांग, तुला धरायचं काय? कोणाला धरायचंय? सगळ्यांचंच धरू धरू करते. सगळे धरू देत नाही बाई, एकच जण धरू देतो. 12 वर्षापासून तुला जब्या शोधतोय, त्याला धरून घे. आला चिमणी गाव पाहिजे लागा. धरू का तुला? धरू? अरे चिमणी बांधली नसती. माझ्यावर प्रेम करायला वाघाचं काळीच पाहिजे, कारण या वाघिणीवर सत्ता गाजवायला अवकात लागते. तू आणि वाघीण. अगं बाई, वाघींच्या अंगावरती खूप सारे काळे पट्टे असतात अंगावर. हिच्यावर सगळे पट्टे एकत्र झाले. बरोबर आहे. तुला स्वतःला नीट उपमा तरी देता येते का? म्हणजे बॉडी स्विमिंग एवढी झाली हिची इंस्टावरती की स्वतःच सत्य पचवायला घाबरते. आता बगीराची मावस बहीण तरी म्हण. साडी नेसून स्विमिंग पूल मध्ये कसं जायचं हेच आपण पाहूया. या आहेत साडी नेसण्यामध्ये PhD करून बसलेल्या ताई. अशी एक पण ऍक्टिव्हिटी नाही जी यांनी बिना साडी नेसता केली नाही. साडीवरती सगळं काही शक्य झालंय आता. आणि येस, स्विमिंग सुद्धा करू शकता. तर पहिल्यांदा पायानी पाण्याचा अंदाज बघा, कितपत गार आहे, कितपत थंड येते, आणि त्याच्यानंतर खाली गरम गळत जावा. कशाला पाणी चेक करायचं, पाणी गरम आहे का गार आहे? सरळ पाण्यामध्ये डायरेक्ट उडी मारली असती सूर, म्हणजे नंतरून साडी एकटी मारायला असती रिटर्न. आय एम अंडर द वॉटर. नाही काय गरज आहे का साडी नेसून पाण्यात जायची? मला मैत्रीण म्हणतच होती, अगं साडी नेसून गरज आहे का स्विमिंग पूल मध्ये जायची? मी म्हणलं अगं साडीला स्विमिंग पूल पाहायचा होता म्हणून तिला दाखवला. स्विमिंग पूल तर सोपं झालं. साडीमध्ये असताना संकट कधी येऊ शकतं. सासूबाई विहिरीत ढकलू शकते. सुनामी जर आली तर साडी नेसल्यावरती त्यात पवायचं कसं, याच्यावर व्हिडिओ बनवा. पाण्याची युक्त झाल्यावर मस्त अशी खेळा. मला मैत्रीण म्हणतच होती, अगं साडी नेसून. हिच्या साड्या जप्ता करा कोणी तर. काय कामाची हिचे ट्युटोरियल? महिलांच्या पण कामाचे नाही. आणि इंस्टाग्राम पण काय पोरांना हिच्या रील रिकमेंड करते. आमच्या काय कामाचं आहे? आयफोन चार्जिंगला कसं लावायचं हेच मी ते सांगणार आहे. तर आयफोन माझ्याकडे 15 आहे. त्याचं चार्जिंग C टाईपच आहे. ताईच्या गोळ्या संपल्याने डायरेक्ट कुठल्याच मेडिकलमध्ये गोळ्या भेटत नाही. सायन्स बी एवढं पुढे गेलं नाही जेवढं साडी नेसून पुढे गेली. आता बघा साडी नेसून आयफोन चार्जिंगला लावते. अँड्रॉइड तरी लावायचा. अँड्रॉइडचे जास्त युजर आहे. आणि तुम्ही कितीही बुद्धिमान असलं ना तरी पण चार्जिंगला लावल्यावर तुम्ही बटन चालू करायचे विसरता. एक नंबर ताई, एक नंबर. बटन ऑनच नाही तर चार्जिंग होणार कसं काय? बऱ्याच महिलांना माहिती नसतं. बरं झालं तुम्ही सांगितलं. आणि अशा प्रकारे तुम्ही फोन चार्जिंगला लावू शकता. साडी नेसल्यावरती कंबोडावरती बसायचं कसं पण सांगा. शिट. नेक्स्ट. चायला 4 वर्ष संपून गेले टिकटॉक बंद होऊन आणि हे अजून बी तिथंच आहे. हे भाऊ 2020 गेलं कधीच, 2024 चालू आहे, अजून बी कपडे बदलतोय. लोकांनी याच्या कमेंट सेक्शन मध्ये सगळे तबेल्यातले घोडे सोडून दिले तरी पण याला फरक पडत नाही. तरी सुद्धा निर्लज्ज आणि तेच करतोय. काय रे वाटाण्या, मी इतके हिंट्स देते, तुला कळत नाहीये का? म्हणजे इतकं ऑब्वियस करू का? जर मी तुला बोलते की माझ्यासोबत दगडूशेठला चल म्हणजे आय लाईक यू. पहिले तर वाटाण्या नको बोलू, ते पचणार नाही. वटाण्या बोल, चवळे. आणि वटाण्या कसं काय हिला इतका आवडला? अख्खं महाराष्ट्र त्याला शिवाय घालतोय आणि हिला वटाण्या पाहिजे. तू मला सरळ बायको बनव. त्याच्या नादाला नको लागू चवळे. तो हरवून जाईल लेफ्ट मारल्यावरती. तू बस मग त्याला शोधत. अरे वाटाण्या, प्लॅन फक्त मी बनवायचे का? तुझ्याकडे फोन नाहीये? तू माझ्या घराच्या खाली येऊन असं बोलण्याचं का, साक्षी चल रेडी हो लवकर आपण जाऊया? का वाय यू गेटिंग डम वाटाण्या? वाय का एवढं कॅमेरा हलवायचं? ठेवून एका ठिकाणी शांतपणे बोल ना. पाटाण्या, वाटाण्या, वटाण्या बोल बाई. ते हा इंग्लिश शब्द नाहीये. एखादा फॉरेनर बी नीट बोलून दाखवेल. रील बंद कर पहिले आणि खाली खिडकीतून वापून बघ पहिले. वटाण्या तुला कधीचा फोन लावतोय? मैं तेरे को फोन कर रहा हूं. फोन उठ. चवळे. तुम्ही दोघांनी तुमचं काय असेल ते तुमचं बघून घ्या. इंस्टावरती येऊ नका प्लीज. चला नेक्स्ट. ಸಂಚಾರ ಮಾಡುತ್ತ ಭಕ್ತರ ಮನಿಯ ಬೆಳಕನ್ನ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾರ. सगळे इंस्टाग्राम एका साईडला आणि हा लड्डू मुठ्या बाबा एका साईडला. डायरेक्ट चालू पंख्यात हात घालून पंखा बंद करतोय आणि त्याच फपोटाच्या हाताने तो सगळ्यांना मग आशीर्वाद देतो. अंधश्रद्धेला पण लिमिट असते, त्याच्याशी डेंजर झालंय.
आता बाबाला लोक चॅलेंज करायला लागले, बाबा कूलर मध्ये हात घाला, बाबा मिक्सर मध्ये हात घाला. अरे बस करा, बाबा डिप्रेशन मध्ये जाईल. लड्डू मुत्यानं अवतार ಈಗಿನ संचारी देवर. त्यांना खरंच समजत नाही हे लोक त्यांचे भक्त आहे का त्यांची मजा उडवत आहे रील टाकून. अंधश्रद्धेचे प्रकार आपल्याला प्रत्येक धर्मामध्ये बघायला भेटत आहे. मग ते कॉक्रोचेस सारखे उड्या मारणारे असो किंवा येसुसू करून नाचणारे किंवा आता हे कुठल्या धर्माचा असो, अंधश्रद्धा चुकीची. पण या लड्डू मुठ्या बाबा याच्या बाबतीत जरा वेगळं घडतंय. ज्या गोष्टीला झाकलं पाहिजे, ज्याची समजूत काढली पाहिजे की हे मूर्खपणा आहे, त्याला सगळे ओपनली थट्टा ओढून प्रसिद्ध करताय. अजून बस करा लड्डू मुठ्याचं ट्रेंड. पंख्याकडे बघायची भीती वाटायला लागली. This time my friend sneaked me inside the theater inside a suitcase. अरे बेटा ते सुटकेस केवढं, तू केवढा. हे पण अजून एक सुशिक्षित बोर्डाचं छपरी आहे. तुम्हाला सांगतो हे असलं एस्थेटिक छपरी बनण्यामध्ये पण स्कोप आहे. अरे डायरेक्ट पोरीला रेंटवर बोलवत आहे. This is day 4 of me giving my services as a fake date to earn enough money for my and that's Disha and she has hired me too. त्याला पाहून मी एवढंच म्हणेल, लिटरली तुम्ही आता याला भाड्या म्हणू शकता. आता कोणतरी म्हटलंय ही मेल गुंडी आहे. इथं गुंडी बद्दल म्हटलं गेलं नाहीये. माणूस चंद्रावर जाऊ का, किती मॉडर्न बनू, किती मॉडर्न लाईफस्टाईल तो स्वतःवरती लावू, आणि त्याला छपरी बनायच्या कंटेंट साठी तो कसंही शेण खाऊ शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे. I decided to get my mom drunk for the very first time. ऐकलं का, यो चालला त्याच्या आईला दारू पाजायला. काय कामाची मॉडर्निटी असली, सगळी संस्कृती कल्चरची वाट लावली. इथं होळी दिवशी जराशी भांग पिली प्रसाद म्हणून तर घरचे बेवडं समजायला लागले, जसं की दररोज लपून पितो. आणि इथं हे बिना स्वतःच्या आईला दारू पाजते. का बरं, तर म्हणे हॅपीनेस भेटते यातून. त्यांना यात आहे खरी हॅपीनेस. ग्रो अप म्हणे. अरे हा नक्की भारतातच पैदा झालता का इंग्रज? हे वोकिझम वाले लेकरं पुढं पिढ्या नाचवणारे अजून यांच्यापेक्षा जे आपले ऍक्च्युअल छपरी रील स्टार आहेत हे तरी बरे. गावाला माहिती कोणाचा येऊ, तू माझाच पोरगा आहे एवढं लक्षात ठेवू. काय सगळं आमचंच बघून कॉपी करायचं, वरून आम्हालाच नावं ठेवायचे. जनाची नाही तर मनाची तरी लाच ठेवा. कर यू कर यू यू. यांची तर एकदम वेगळी दुनिया आहे. म्हणजे मार्वल कॉमिक मध्ये जसे अलग अलग स्पायडरमॅन होते अलग अलग युनिव्हर्स मधले, तसं हे वेगवेगळे युनिव्हर्स मधले यू. अरे येड्यानं तो डॅनी पंडित करतो रे यू. तो पण कधी याचं क्रेडिट मागत नाही या वर्डचं. आणि ते दोघे रील स्टार क्लोन्स एकमेकांना भांडून राहिले त्या शब्दावरनं. या भावने तर दुकानात टाकलंय डायरेक्ट यू मेन्स वेअर. ऐक, मला असं थॉट येतोय की जसे माझ्या बॉडीवर बॉडी पार्ट्स आहे ना, म्हणजे माझे अंग आहे, तू पण माझ्या बॉडीचा एक अंग आहे. खूपच हवंय तू मला, लाईक माय बॉडी पार्ट. तू फक्त मराठी भाषाच का बरं निवडली हे क्रिंज करायला? ही म्हणती हिचा जो कोणी आहे बॉयफ्रेंड नवरोबा तो हिचा बॉडी पार्ट आहे, ती याला सोबत घेऊन फिरते नेहमी. लाईक माय बॉडी पार्ट. ए भाई, तुझा नवरोबा तुझा कॉल उचलत नाही तर तू काय मग इंस्टावरती रील बनवून टाकते त्याला सांगते असं? खरं तर हिची मेंटल हेल्थ चांगली, पण हिला असं एकटे व्हिडिओ बनवायची सवय लागली आहे. एकटे बडबड करत असते, जसं की एखाद्या भ्रमात जगते. इमॅजिनरी बॉयफ्रेंड समोर ठेवून त्याच्याशी बोलते. अरे काय फेविक्विक गिळून घेतलंय का? तू माझं आहे, कळलं ना? फक्त माझं आहे. माझा माझा म्हणून सगळे तुझे कस काय होतील? बस कर, तुला आता ताई म्हणतोय. हे असं वानबी क्यूटनेस दाखवून क्यूटनेस नाही दिसत, हे क्रिंज वाटतंय ताई. Stop it. Get some help. बस आजच्यासाठी एवढंच. अजून एक नमुना राहिलाय तुमचा आवडता रोस्टर, त्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे त्यासाठी 5000 लाईक करा. आणि मी जे कोणते गेम खेळायला होतो ते गेम बिलकुल खेळू नका. तर चला तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भाचा.